अहो, कल्याण स्वामींच्या बाबतीतला एक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती की कल्याण स्वामींची इच्छा होती म्हणून ते बाहेर गेले फिरायला, पण स्वामींची इच्छा नव्हती की कल्याण स्वामींनी जावं म्हणून. पण शेवट कल्याण स्वामींची इच्छा म्हणून गेले. गेल्यानंतर एके ठिकाणी त्यांना चोर म्हणून धरलं, त्यांना आणून कैदेत टाकलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फासावर लटकवायचं. पण जातानाच स्वामींनी, रामदास स्वामींनी स्वतःचा एक केस त्यांना दिला होता आणि सांगितलं होतं की तू ज्यावेळेला कधी संकटात कुठं असशील त्या क्षणी तू हा केस काढ आणि तू केस तुला जाळता आला जाळ, नाही तर तू केस हातात घेऊन माझी आठवण काढ, मी तिथं धावून. त्याप्रमाणे ते आले, त्यांनी त्याला सोडवलं. पण आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल का, होतं का आणि होणार नाही का? अशक्य काय आहे? अशक्य काहीच नाही, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण आपल्या मनाचा निर्धार जर असेल तर या गोष्टी होऊ शकतात, नाही तर होत नाही. म्हणजे आपलं कसं होतं की आपण लग्नापेक्षा शेवंतीला महत्त्व जास्त देतो. लग्न राहिलं बाजूला आणि शेवंतीला महत्त्व अधिक दिलं की मग आपल्या वाट्याला तेच येतं. गुरुसेवा करताना या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजे. की बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही बाबा, प्रपंच आहे, अडीअडचणी आहेत, सगळंच आहे, पण असे एकही सद्गुरू नाही आहेत या पृथ्वी तलावर की जे तुमचं घरादाराचं वाटोळं करा आणि इथं येऊन सेवा करा असं सांगणार. असं कोणच नाही आहेत. असे कुठलेच सद्गुरू नाही आहेत की जे असं सांगतील की तुमचं सगळं सर्वस्व काढा आणि इथं लावा. असं कधीही कोण सांगणार नाही. पण आपल्या मनाची तयारी पाहिजे की आपल्याला जर काही मिळवायचं